In this lecture, we are going to study about conical pendulum. या व्हिडिओमध्ये आपण कोनिकल पेंडुलमची थिअरी बघणार आहोत. नाव बिफोर गोइंग टू स्टडी द कोनिकल पेंडुलम, लेट्स रिवाइज व्हॉट सिम्पल पेंडुलम वॉज. शाळेमध्ये आपण सिम्पल पेंडुलम काय आहे हे शिकलो आहोत, राईट? सो सिम्पल पेंडुलम इज जस्ट अ व्हेरी सिम्पल टाईप ऑफ अ पेंडुलम, राईट? काय असतं की यू हॅव अ रिजिड सपोर्ट, एक रिजिड सपोर्ट असतो आणि त्या रिजिड सपोर्टवर एका दोरीच्या साहाय्याने वी हॅव अटॅच्ड अ बॉब. एक बॉब म्हणजे एक मास अटॅच केलेला आहे. नाउ दिस स्ट्रिंग इज लाईट वेट, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल स्ट्रिंग. ओके, ही जी स्ट्रिंगनी आपण बॉब अटॅच केलेला असतो, आपण अज्युम करतो की ही मासलेस, फ्लेक्झिबल, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. आता ह्याला ऑसिलेशन्स कसे दिले जातात तर we pull this bob to one side and then release it so that the bob keeps oscillating in this way. The oscillation is from one end to other end and back to that end. Okay, so we have oscillations which are to and fro oscillations. आता या ह्याच्यात ओ जी आहे ही मीन पोझिशन आहे त्या पेंडुलमची किंवा त्या बॉबची मीन पोझिशन ओ आहे. ए आणि बी यांना एक्स्ट्रीम पोझिशन आपण म्हणतो आणि तोच पाथ फॉलो केला जातो. दॅट बॉब इज गोइंग टू रिट्रेस द पाथ और वी से दॅट इट इज गोइंग टू परफॉर्म टू अँड फ्रो मोशन. सो सिम्पल पेंडुलमचं मोशन कसं असतं? इट इज टू अँड फ्रो मोशन. इट इज अ टू अँड फ्रो मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन आपण म्हणतो. आणि दिस इज अ टाईप ऑफ अ सिम्पल हार्मोनिक मोशन. इट इज सिम्पल हार्मोनिक मोशन. अँड वी हॅव ऑल्सो सीन की टाईम पिरियड जो आहे या सिम्पल पेंडुलमचा पिरियड काय दिला जातो? टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ L अपॉन G. दिस इज द फॉर्म्युला और द इक्वेशन फॉर टाईम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम, जिथे L, कॅपिटल L जे आहे और द लेंथ ऑफ द पेंडुलम. कसं मोजतो आपण लेंथ ऑफ द पेंडुलम? इट इज मेजर्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. म्हणजे हा जो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे तिथपासून ही दोरीची जी लेंथ आहे त्याला आपण स्मॉल एल म्हणतो. आणि बॉबचा जो रेडियस आहे दिस इज स्मॉल आर. सो हा स्मॉल एल आणि स्मॉल आर दोन्ही मिळून आपल्याला मिळतं कॅपिटल एल. We are going to add these two together and we are going to get the length of the pendulum, which is from the point of suspension to the center of the bob. It is denoted by capital L. So time period काय आहे? 2π रूट ऑफ कॅपिटल L अपॉन G. हे झालं सिम्पल पेंडुलमची थिअरी. आता आपण या लेक्चरमध्ये कोनिकल पेंडुलम बघणार आहोत. ओके, सो कोनिकल पेंडुलम काय आहे नक्की? सिम्पल पेंडुलम सारखंच आहे. वी हॅव अ रिजिड सपोर्ट. इथे आपण एक रिजिड सपोर्ट घेतलेला आहे. रिजिड सपोर्ट म्हणजे जो स्ट्रॉंग आहे, जो हलत नाही आहे अँड विच इज नॉट मूव्हिंग ॲट ऑल. सो रिजिड सपोर्ट आहे. परत एक स्ट्रिंग घेतलेली आहे जी फ्लेक्झिबल आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, मासलेस आहे किंवा लाईटवेट स्ट्रिंग घेतलेली आहे. परत याचं जे लेंथ आहे ती आपण पॉइंट ऑफ सस्पेन्शनपासून सेंटर ऑफ द बॉबपर्यंत मोजणार आहोत. दॅट वी विल कॉल इट ॲज एल, कॅपिटल एल. ओके, हाईट जी आहे ती आपण इथे एच धरूया, कारण हा पेंडुलम, कोनिकल पेंडुलममध्ये पेंडुलम तर तसाच आहे, स्ट्रिंग आणि बॉब आहे, पण हे कसं रोटेट होणार आहे तर टू अँड फ्रो मोशन नाही आहे, ऑसिलेटरी मोशन नाही आहे, तर इथे सर्क्युलर मोशन आहे किंवा रोटेशनल मोशन आहे. ओके, इट इज अ सर्क्युलर मोशन. हा बॉब ह्या पाथवर गोल गोल फिरणार आहे. इट इज गोइंग टू गो इन दिस सर्क्युलर पाथ. हे असं सर्क्युलर पाथमध्ये हा बॉब फिरणार आहे. ओके, सो ही स्ट्रिंग कायम या मधल्या लाईन बरोबर जो अँगल बनवते त्याला मी म्हणणार आहे थीटा. ओके, या सर्कलचं जे रेडियस आहे त्याला मी म्हणणार आहे आर आणि ही जी उंची आहे त्याला मी म्हणणार आहे एच. ओके, आता हे एक्झॅक्टली कसं मूव्ह होतं किंवा कसं कोनिकल पेंडुलमचं मोशन आहे त्यासाठी आपण हा एक व्हिडिओ बघूया. सी दिस व्हिडिओ. आता इथे बघा हा कसा मूव्ह होतोय
गोल गोल, यू कॅन सी हाऊ इट इज मुव्हिंग. सतत, कायम, ही जी स्ट्रिंग आपण अटॅच केली आहे पेंडुलमला, दॅट इज मेकिंग अन अँगल थीटा विथ द वर्टिकल लाईन. आता वर्टिकल लाईनची उंची आपण कशी मोजतोय? इथून इथपर्यंतच, या सर्कलच्या प्लेनपर्यंतच. त्याला आपण म्हणणार आहोत एच, दॅट वी आर कॉलिंग ॲज एच. सी हाऊ इज द मोशन ऑफ दिस पेंडुलम. गोल गोल फिरतोय. सिम्पल पेंडुलम सारखं टू अँड फ्रो मोशन नाही आहे. इट इज अ सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन असल्या कारणाने काय आहे? ॲक्झिलरेशन जे आहे ते आतल्या बाजूला आहे. इट इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. वी हॅव सीन की वेनेवर देर इज अ सर्क्युलर मोशन, किंवा कुठलंही ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलमध्ये रोटेट होतंय किंवा फिरतंय सर्क्युलर पाथमध्ये, कुठलं ॲक्झिलरेशन असतं? तिथे सेंट्रिपिटल ॲक्झिलरेशन असतं. सो दिस ॲक्झिलरेशन इज सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल म्हणजे काय? पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. ओके, सो हे ॲक्झिलरेशन जे आहे दॅट इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. सी, इट इज टुवर्ड्स द सेंटर, राईट. हे सर्क्युलर मोशन कोणामुळे होऊ शकतंय? तर कुठल्या तरी फोर्समुळे, विच इज प्रोव्हाइडिंग द सेंट्रिपिटल फोर्स. We have seen all this in the video for uniform circular motion. You can see that video again for uniform circular motion. Okay, so we know that whenever there is circular motion, there is a centripetal force. Okay, and some force is providing that centripetal force. आता या सिस्टीममध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत? तर एक फोर्स आहे हा टेन्शन, this tension in the string, and another is the weight of the bob which is acting downwards. कुठलाच फोर्स असा नाही आहे जो आतल्या बाजूला आहे. सेंट्रिपिटल फोर्स कायम टुवर्ड्स द सेंटर असतो. इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. असा कुठलाच इथे दिसत नाही आहे. मग कोण आहे? विच फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर? दॅट वी हॅव टू फाइंड आउट. ओके, सो दिस इज हाऊ दिस बॉब इज मूव्हिंग. ॲक्झिलरेशन कायम टुवर्ड्स द सेंटर आहे. वी विल सी विच फोर्स इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. या चित्रातनं तर आपल्याला दिसतंय की देर आर टू फोर्सेस. दॅट वन इज द टेन्शन विच इज पॉइंटिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. टेन्शन कायम असं असतं, ती स्ट्रिंग जिथनं सस्पेंड झाली आहे त्या डायरेक्शनमध्ये असतं. ओके, and another is the weight of this bob which is always acting perpendicularly downwards. So this mg or the weight is always acting downwards. Okay, so ही कोनिकल पेंडुलमची मोशन अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन आहे. टेन्शन ची डायरेक्शन टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे अँड वेट इज टुवर्ड्स द अर्थ किंवा परपेंडिक्युलरली डाऊनवर्ड्स. ओके, सो आपण हे लिहून घेऊया. द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब, वेट ऑफ द बॉब डाऊनवर्ड्स, इट इज इक्वल टू mg, आणि टेन्शन फ्रॉम द बॉब टू द पॉइंट ऑफ सस्पेन्शन इज इक्वल टू टी. कुठलेही फोर्सेस आपण जेव्हा लिहू तेव्हा त्याची डायरेक्शन ही अत्यंत महत्त्वाची असते. आता आपण पाहिलं की हे टेन्शन आणि हे mg आपल्याला मिळालं, पण आपल्याला काय हवं आहे? आपल्याला हवं आहे असा फोर्स विच इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर, राईट, बिकॉज दॅट विल प्रोव्हाइड अस विथ द सेंट्रिपिटल फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन होऊच शकत नाही. तर आता आपण बघूया की आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स हा कुठनं मिळतोय. तर आता हे जे टेन्शन आहे याचे आपण दोन कॉम्पोनंट्स फाइंड करू शकतो. इज इट नॉट? वी कॅन फाइंड टू कॉम्पोनंट्स ऑफ दिस tension. One we will find along the x-axis and one along the y-axis. Components also you know how to find out. Perpendiculars drop करायचे आणि हे जे येईल this is the x component and this is the y component. Correct? This is the y component. Let's zoom in a little bit and see. आता हा जो x component आहे त्याला मी tx म्हणते आणि वाय कॉम्पोनंटला आपण टी वाय म्हणूया. आता आपल्याला टी एक्स आणि टी वाय हे किती आहेत ते बघायचे. ओके, इन टर्म्स ऑफ टेन्शन. टेन्शनच्या टर्म्समध्ये आपण टी एक्स आणि टी वाय लिहूया. आता हा अँगल थीटा आहे. सी,
दिस अँगल इज गिवन टू बी थीटा. जर हा अँगल थीटा असेल तर आय कॅन से दॅट आय हॅव अन अँगल ओव्हर हिअर जो थीटा आहे, कारण हा वाय ॲक्सिस आणि आपली हाईट जी आहे त्या पॅरलल लाईन्स असणार आहे, कारण दे आर व्हर्टिकल, द वाय ॲक्सिस अँड द हाईट. त्यामुळे थीटा थीटा हे अल्टरनेट अँगल्स बघून मी हा अँगल थीटा लिहिलेला आहे. सो आता हा जर अँगल थीटा असेल तर टी वाय काय आहे, टी वाय इज द ॲडजसंट साईड आणि टी एक्स आय कॅन से दॅट टी एक्स इज द अपोजिट साईड ऑफ दिस थीटा. टी एक्स ही अपोजिट साईड आहे. अपोजिट साईड असेल तर आपण कसं लिहिणार आहोत, आय एम गोइंग टू राईट दिस टी एक्स ॲज टी साइन थीटा, कारण टी समोरच्या बाजूला आहे थीटाच्या, आणि टी वाय इज गोइंग टू बी टी कॉस थीटा. जर आपल्याला कळत नसेल हे कसे कॉम्पोनंट्स लिहायचे तर यू जस्ट हॅव टू कन्सिडर द ट्रायंगल लाईक दिस. युअर दिस साईड इज टी, दिस इज थीटा आणि ही टी एक्स आहे. साइन थीटा विल बी टी एक्स अपॉन टी आणि त्याच्यावरनं टी एक्स विल बी टी साइन थीटा. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकता. सो दीज आर द टू कॉम्पोनंट्स. ओके, हे दोन कॉम्पोनंट्स आपल्याला मिळाले. आता काय होतं या डायग्रॅममध्ये, सी वी हॅव गॉट व्हॉट वी वॉन्टेड. एक आपल्याला कॉम्पोनंट टेन्शनचा मिळाला आहे जो टुवर्ड्स द सेंटर पॉइंट करतोय, विच इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर, राईट. आणि एक आहे टी वाय जो वेटच्या अपोजिट आहे. सो दॅट टी वाय इज बॅलन्सिंग द वेट, कारण हा बॉल जो आहे किंवा बॉब हा वरही मूव्ह होत नाही आहे आणि खालीही मूव्ह होत नाही आहे. सो आय कॅन से दॅट द अपवर्ड फोर्सेस आर इक्वल टू द डाऊनवर्ड फोर्सेस. त्यामुळे मी काय म्हणू शकते की टी वाय जो आहे कॉम्पोनंट टेन्शनचा दॅट इज बॅलन्सिंग द वेट एम जी. सो आय गेट टी वाय इज इक्वल टू एम जी. टी वाय इज इक्वल टू एम जी. आणि टी वाय काय आहे, टी वाय इज टी कॉस थीटा. सो टी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, राईट. आणि टी एक्स, सी द डायरेक्शन ऑफ टी एक्स इज टुवर्ड्स द सेंटर. टी एक्स इज पॉइंटिंग टुवर्ड्स द सेंटर. So Tx is providing the centripetal force. X component of the tension is providing us the centripetal force. Centripetal force चा फॉर्म्युला काय आहे, mv स्क्वेअर अपॉन आर. परत हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हे सगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. Tx इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. आणि Tx काय होता, टी साइन थीटा. सो मी टी एक्सच्या जागी लिहिलं आहे टी साइन थीटा. सो आय गेट टी साइन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता आपल्याकडे दोन महत्त्वाचे इक्वेशन्स आलेत, टी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी आणि टी साइन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपण आता ह्या दोन इक्वेशन्सला जर डिवाइड केलं, सो डिवाइड इक्वेशन 2/1. सो व्हॉट विल आय गेट, टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा is equal to mv square upon r divided by mg. आता काय होईल, हा टी टी कॅन्सल होऊन जाईल. दिस टी अँड टी विल गेट कॅन्सल्ड. साइन थीटा अपॉन कॉस थीटा होईल टॅन थीटा. आर एच एसला काय होईल, एम आणि एम कॅन्सल होईल आणि मला काय मिळेल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो व्ही इज इक्वल टू रूट ऑफ आर जी टॅन थीटा. हे झालं एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ द पेंडुलम. दिस इज द लिनियर वेलॉसिटी. इथे आर काय आहे, रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. जी इज ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि थीटा इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द हॉरिझॉन्टल वर्टिकल. इट इज द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द वर्टिकल. Now we know that velocity is equal to distance upon time. Velocity distance upon time पण लिहू शकते मी. डिस्टन्स काय आहे, जर मी एक अख्खा सर्कल घेतला, पेंडुलमचा एक अख्खा सर्क्युलर पाथ मी घेतला, तर डिस्टन्स किती होईल, पेंडुलमनी इथून स्टार्ट केलं, एक अख्खी चक्कर मारून तो परत आला. सो डिस्टन्स इज 2πr. द पाथ ट्रॅव्हर्स्ड बाय द बॉब इज 2πr. आणि किती वेळात, the time taken for one complete revolution is called as the time period.
So I can write it as V is equal to 2 pi r upon capital T. 2 pi r upon capital T. So T is equal to 2 pi r upon V. हे T इकडे घेतला मी फक्त. I have taken T over here आणि V इथे लिहिला. So T is equal to 2 pi r upon V. आणि V ची व्हॅल्यू किती होती? आपण V चे इक्वेशन इथे पाहिलं. V is equal to RG tan theta. ते इथे सबस्टिट्यूट केलं. राईट? सो 2 pi r अपॉन रूट ऑफ RG tan theta. ठीक आहे? सो T is equal to 2 pi. आता हा R आणि हा R कॅन्सल होऊन मला काय मिळणार आहे? रूट ऑफ R अपॉन G tan theta. रूट ऑफ R अपॉन G tan theta. राईट? आता मी काय करणार आहे? सी दिस डायग्रॅम क्लिअरली अगेन. आता आपल्याला इथे परत दरवेळेस एक राईट अँगल ट्रायंगल मिळतोय. सो R I can write it as L sin theta. L sin theta. R can be written as L sin theta. ओके? सो इथे मी सबस्टिट्यूट केलं R च्या जागी. In place of R I have put L sin theta. L sin theta. Right? So L sin theta upon G tan theta. आता tan theta मी परत साइन अपॉन कॉस लिहू शकते. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग काय होईल? साइन साइन कॅन्सल होईल आणि आय विल गेट T इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L कॉस थीटा अपॉन G. ओके? युझिंग द ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युला tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता L कॉस थीटा काय आहे? परत या डायग्रॅममध्ये जर आपण पाहिलं तर आय विल सी दॅट H इज इक्वल टू L कॉस थीटा. सी H इथे ॲडजसंट साईड आहे थीटाची. सो H इज इक्वल टू L कॉस थीटा. राईट? सो L कॉस थीटा हा जो L कॉस थीटा आहे त्याच्या जागी मी H लिहू शकते. सो आता माझं इक्वेशन काय झालं? पेंडुलमचं, कोनिकल पेंडुलमच्या टाईम पिरियडचं. टाईम पिरियड मीन्स द टाईम टेकन फॉर वन कम्प्लीट सर्क्युलर मोशन is equal to 2 pi root of H upon G. So this is the equation for conical pendulum time period. T काय आहे? कोनिकल पेंडुलमच्या बॉबला एक अख्खी सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला लागणारा वेळ. ओके? सो इन दिस क्लास वी हॅव फाउंड आउट द टाईम टेकन by the conical pendulum to complete one revolution. किंवा we have found out the equation for period of a conical pendulum. In the next video, we will be seeing how to solve problems based on this conical pendulum. Thank you.